सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। जिल्ह्यातील सुरू केलेले प्रकल्प दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याची सर्वांची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार। पुणे जिल्हा वार्षिक योजना 2025 ते 26 साठी 1379 कोटी मंजूर नियत व्यय असून सर्व निधी वेळेतच खर्च होईल याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घालून दिलेल्या शिस्तीच्या, गुणवत्तेच्या आणि कालमर्यादेत काम पूर्ण करण्याच्या मार्गावरच जिल्ह्यातील सुरू केलेला प्रकल्प दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे। त्या दृष्टीने वाटचाल करूया असं आवाहन त्यांनी केलं आहे। पुणे जिल्हा नियोजन समितीची ही बैठक सन 2025 ते 2026 मधील जानेवारी 2026 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन सन 2026 ते 27 च्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यासाठी विधान भवन इथं आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले। यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, आमदार अमित गोरखे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, हेमंत रासने, सुनील शेळके, शंकर जगताप, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी, पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, पालक सचिव व्ही राधा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। श्री पवार म्हणाल्या, सन 2026 ते 27 साठी शासनाने प्रस्तावित आराखड्यात 1032 कोटी 88 लाख रुपयांची वित्तीय मर्यादा घालून देण्यात आली आहे। त्यासाठी विविध विभागांकडून एकूण 3128 कोटी रुपयांची मागणी प्राप्त झाली आहे। त्याची छाननी करून 700 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी शासनाकडे करण्यात येत आहे। जिल्हा नियोजन समितीमार्फत लहान तुकड्यांमध्ये काम न करता अधिकाधिक नागरिकांना लाभ देणारे मोठे प्रकल्प राबवण्यावर भर देण्यात यावा। त्याचप्रमाणे अतिमागास आणि दुर्गम भागांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करावे। सदर कामांची प्रशासकीय मान्यता, निविदा आणि अंमलबजावणीसाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करण्यात यावी। त्यापुढे म्हणाले, आजच्या बैठकीस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असले तरी येत्या एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून सविस्तर आढावा बैठक घेण्यात येईल। सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या क्षेत्रातील प्राधान्य कामांची यादी जिल्हा नियोजन समितीकडे त्वरित सादर करावी, अशा सूचना श्रीमती पवार यांनी दिल्या। यावेळी मंत्री श्री पाटील, राज्यमंत्री मिसाळ, श्रीमती गोरे यांच्यासह खासदार, आमदार यांनी विविध सूचना केल्या। श्री डुडी यांनी यावेळी जिल्ह्यासाठी सन 2025 ते 26 च्या सर्वसाधारण योजनेसाठी 1379 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 145 कोटी रुपये आणि आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 65 कोटी 46 लाख रुपये याप्रमाणे एकूण 1589 कोटी 46 लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून या अनुषंगाने झालेल्या खर्चाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली। तसेच सन 2026 ते 27 च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित आराखड्याबाबतही माहिती दिली आहे। या बैठकीस विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.